चला, आज खूप दिवसानंतर असा नाश्ता आणला यांनी घरी. पहिल्यांदा तर खूप आणायचे, पण आता कमी झालं होतं, कारण माझं सुरू होतं की नाही 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 हेल्दीच खायचं, हेल्दीच खायचं. हेल्थ कॉन्शियस झाली होते मी जास्तच, तर म्हणून मग घरी असे नाश्ते येणं आमच्या बंद झाले होते. आता परत मुलांच्या सुट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना काहीतरी असं वेगळं रोज खायची इच्छा होते, तर म्हणून मग नाश्ता आणलेला आहे यांनी. आणि लॉकडाऊनमध्ये तर नेहमी सुरू राहायचं हे असं काही ना काही काही ना काही. माझं आता वेट गेन होतं, आता मी परत काही दिवसानंतर यांना म्हणणार की अरे नाही नाही आणायचं नाही हे सर्व म्हणून. आणि ठीक आहे, आता मुलांच्यासाठी म्हणून आणलं, आणि मुलांच्यासाठी आणल्यानंतर तर मग आपण खातोच त्यातलं. कंट्रोल तर होतच नाही आपल्याच्याने. ठीक आहे, काय काय आहे, सांबारवडी आहे, समोसा आहे, कचोरी आहे, गरम आहे म्हणते, आणि रस्सा आहे. याच्यासोबत आमच्याकडे रस्सा मिळते. मला सांगाल कॉमेंट करून तुमच्याकडे मिळते की नाही मिळत असा रस्सा. आणि ही चटणी सुद्धा मिळते, मिरच्या सुद्धा मिळतात. अगं नाही नाही पूर्ण नाही सोडायला, नाही तर ते पूर्ण वर वाटीच्या वर चालला जाणार. हा माही ते हे नाही टाकायचं ना. अगं नको ना, ते ऑइल नाही टाकायचं ना. ते शेवटी ऑइल राहतं ना, ते ऑइल मी काढून टाकत असते. ऑइल शेवटी फॅट वाढणार. हो हो, तुमचं फॅट वाढणार म्हणून. घ्या तुम्ही घ्या, मी घेते. अरे मी जेवण आता केलं बघ. बापरे, एवढा उशीर. तांदूळ संध्याकाळचं जेवण केलं, तांदूळ रामफळ यायचं. बापरे, चालू कर. मी पैसे पिऊन जाईल. नाही माझा व्हिडिओ अपलोड करून 5 वाजताच माई आली नाही आहे ना, झोपलेली आहे. रामफळ, लिंबू तेवढे दिसते मला झाडाले. रामफळ झालेलं आहे काय? एक मला ते झालेलं होतं त्याच्यात आहे ना, झालेलेच आहेत काही सर्व. नाही, सर्व नाही झालेले, कच्चेच आहेत. नाही, बाकी कच्चे आहे. हे एकच आहे झालेलं. एकच असून झालेलं. आता पाणी असतं. आहे ना. आहे का? त्या बॉटलला भरून ठेवल्या का? लवकर पाणी थंड होतं त्यात म्हणून. दोन दिवस ही स्टीलची बॉटल फ्रीजर मध्ये ठेवते, त्याच्यात बर्फ नाही होत. स्टीलची? कसं काय? बर्फ होतच नाही तयार. झालेलं आहे का? अगं ते मागचं तर पूर्णच खराब निघालं. पेपरात गुंडाळून पाठवले होते नंतर पाठवले. माहितच नव्हतं आम्हाला पहिले पेपरात ठेवायला. अच्छा, गोड आहे पण. इशू खात जेवली मी आताच. तिला तर काहीच नाही आवडत. हे माहीसारखीच आहे, फळं बिळं हे फळं वगैरे काहीच नाही आवडत. हे बघ, घरच्या झाडाचे आहेत हे, शेतातल्या झाडाचे. चमच्यानं खाय, चमच्यानं. गोड आहे. आज चक्कर झाला इकडे. माहिती पाहिजे किती आठवण येऊन राहिली. ते मग माहिती आठवण येऊन राहिली. याचं श्रीखंड मस्त बनते. याचं अगं घे ना, वासुंदी रबडी मस्त. नाही, आईस्क्रीम फ्लेवर. खरंच आहे. खाऊन बघितलं मी. एवढं मस्त आईस्क्रीम बनवलं, पण ते पहिले तिकडे जावं लागलं ना, म्हणून इकडे आंब्यात दिलं. अरे एवढं मोठं डब्बा भर आईस्क्रीम तयार केलं. गुड मॉर्निंग. तुझ्या हातचा आईस्क्रीम खरंच केलं मोठा आहे. एवढा डब्बा भर आईस्क्रीम तयार करून ठेवलं. हे असं झाकून ठेवतो पाहिजे काय? कपडा टाकतो याच्यावर कोणताही.
हां सपोर्टला टाकून होते ते लोक होते समजा 4-5 होते तुम्ही अजून आहे घरी 2-4 ठेवलेच आहेत काय 4 आहे ते 5 आणले होते त्यासाठी 5 की 6 काल दीपालीला पाठवले बोला हां तिथे चालते का आता? हां रामफळ चालते रामफळ चालते दीपाली त्या दिवशी पाठवले होते तिच्यासाठी असं दाखवून ठेव खाली मोच पप्पांनी होते मला थोडेसे वाटतं आणलं होतं पप्पांनी घेऊन गेले कांशूसाठी मला तर मागच आणली होती आईच्या वरण भात आईच्या घरी जाऊ शकत नाही तर आईच्या घरचा वरण भात हा माहिती आवडते माझ्या वरण भात जास्त म्हणून आणत असतो तांदूळ माही बनवणार आहे माही आणि चहा काय बनवता बनवून त्याला ये ना तू इकडे ॲक्च्युली मी जेव्हा आई पप्पांसोबत बसलेली होती ना त्यावेळेला ही क्लिप इशूनी मुद्दाम माझ्याला दाखवण्यासाठी शूट करून आणली आणि माही इथे लिटरली झोपली होती म्हणजे गॅसच्या ओट्यावरती झोपली होती ती झोपेतून उठून आली तिकडनं आणि इथे परत झोपले तिला म्हटलं चहा बनव तर चहा बनवणं सोडून इकडे झोपलेली होती ते म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देते तुम्ही म्हणता ना की माही अशी माही तशी मला दाखवून देते तुम्हाला की माही किती झोपाळू आहे माही किती झोपते तर इथे मस्त बसलेलो आहोत सर्वजण गप्पा गोष्टी करत आहोत आम्ही आणि हो मला माहितीच नव्हतं की आई येणार आहे म्हणून आई ॲक्च्युली माझ्या मामांचं फायनल होतं तुम्हाला मी लग्नाला जाणार असते तेव्हा माहितीच पडेल कोणते मामा काय मामा तर जे मागे मी आता लोणी टाकळीला गेली होती ना लोणी टाकळीचे एक माझ्या आईचे सर्वात लहान भाऊ म्हणजे माझ्या आईच्या काकांचा मुलगा सर्वात लहान मुलगा त्यांचंच लग्न राहिलेलं होतं मागच्या वेळेला मी जेव्हा मामांचं एक मधल्या मामांचं लग्न होतं त्यावेळेला मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत एंगेजमेंट ब्लॉग रिसेप्शन ब्लॉग वगैरे शेअर केले होते हळदीचा ब्लॉग वगैरे शेअर केला होता त्यावेळेला तुम्ही म्हणत होते की तुझं लग्न झाल्यानंतर मामांचं लग्न व्हायचंच आहे का तर हो त्यावेळेला मधल्या मामांचं लग्न होतं आणि आता हे सर्वात लहान मामांचं लग्न तर चला काही हरकत नाही आता तिथे जेव्हा लग्न होईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर चला मग आता इथे आई पप्पांसोबत गप्पा गोष्टी केल्या गोलू वगैरे होता खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र भेटत होतो गोलू तर खूप दिवसानंतर आला ना तर त्याच्यामुळे कारण आईने त्या दिवशी कॉल केला मला की येऊन जा म्हणून मुलांना घेऊन कारण करमत नाही आहे ना तिला आता दीपाली गेलेली असल्याच्याने डिलिव्हरीला तिला पण नाही करमत घरात आता तिला वाटलं की मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर आम्ही येऊ तिथे आणि दीपालीची डिलिव्हरीसुद्धा होईल तर मग म्हणजे तिथल्या तिथंच टेन्शन नाही राहणार त्याच्यामुळे तिने बोलवलं पण तिला हे माहिती नव्हतं की मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू होणार आहे आणि तिला म्हटलं की नाही मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू होणार आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही तर ती बिचारी नाराज झालेली होती आता सर्वांच्या भेटी झाल्या इथे आणि छान वाटलं म्हणजे सर्वांना भेटून आणि म्हटलं आता दीपालीच्या डिलिव्हरीच्या वेळेला तर जायचंच आहे तिकडे हेही आता मामांचं फायनल होतं म्हणून यांचं येणं झालं नाही तर हे पण नसं झालं आहे ना आई पप्पा तर येऊन गेले होते मागच्या वेळेला तेव्हा तर भेट झाली होती आई पप्पांची गोलूची भेट नव्हती झाली गोलू खूप दिवसाचा म्हणत होता की येतो मी कारण त्याचं प्रिंटर होतं माझ्याकडे मी मागच्या वेळेला मला काम होतं म्हणून मी घेऊन आली होती आता माझं काम संपलं आणि आता त्याला ऑफिसमध्ये त्याचं काम आहे तर तो किती दिवसाचा मला म्हणत आहे कॉल करून की हो मी येतो प्रिंटर घेण्यासाठी पण त्याचं येणंच होत नव्हतं आता ह्या निमित्ताने आलेस तर त्याचं प्रिंटरचं काम पण होऊन जाणार म्हणजे तो प्रिंटर पण घेऊन जाणार म्हणून मग सर्वजण आले आणि हो आईने काय काय आणलं ते तर तुम्ही बघितलंच आणि तांदूळ आणले डाळ मागे पाठवली होती यांच्यासोबत हे जेव्हा तिथे गेले होते काही ना काही तिथे देतच राहतं म्हणजे तिकडे गेलं की हे घेऊन जा ते घेऊन जा मुलीकडे कितीही काही असलं पण आईवडिलांचं प्रेम एक वेगळंच राहतं म्हणजे त्यांना असं की नाही आपल्याकडून काहीतरी हिच्यासोबत दिलं गेलं पाहिजे बघा डाळीचं कट्टा आणलेलं असतं पप्पांनी तर डाळीतली डाळ देते तांदूळाचं कट्टा आणलेलं असतं तांदूळातली तांदूळ देते बरं असं नाही मलाच देते म्हणून मुन्नाला सुद्धा देते पुण्याला सुद्धा तो जात असला ना तो नाही म्हणतो आता तिथे काय मिळत नाही का डीमार्टमधून आणतो हे आणतो ते आणतो त्याच्यासोबत सुद्धा भरून इतकं सारं सामान देते की तो एक कंटाळून जातो इकडनं ते सामान नेऊन
म्हणजे इतकं भारी ओझं होऊन जातं त्याच्यासोबत. आणि आमचं तर काय नाही, आम्ही डिकीत टाकून घेऊन येतो, पण त्याला ट्रॅव्हल्सने जावं लागते, त्याच्यामुळे तो कंटाळून जातो ते उचलून आणि हे सर्व गोष्टी करून. पण तरी आईचं तेच, पप्पांचंही तेच, भरून दे त्याच्यासोबत, हे भरून दे त्याच्यासोबत. कधी कधी तर त्याच्यासोबत भाजीपालासुद्धा भरून देतात. अरे तो म्हणतो की तिथे का मिळत नाही का, मी पुण्यात राहतो ना, लंडनला नाही राहत ना. तर अशासारख्या गोष्टी होतात. आणि आमच्यासोबत तर प्रत्येकच वेळेला तुम्ही बघितलं की डिक्की भरून देते ती, हे देऊ दे ते देऊ दे. आताही तसंच तिने तांदूळ आणले, रामफळ आणले. रामफळ तर शेतातलेच आहे. रामफळ आमच्या शेतात खूप सारे निघाले होते. मागच्या वेळेला हे गेले होते ना, त्यावेळेला डाळ, रामफळ, मुगाच्या वड्या ह्या पाठवल्या होत्या तिने. आणि आता ते रामफळ थोडे खराब निघाले होते. मुलीच्याकडे कितीही असलं तरी आईवडिलांना असं वाटते की नाही, आपण आपल्या घरचं काहीतरी द्यायचं मुलींना. आपण कितीही घेऊ शकत असलो पण तरी आईवडिलांचं प्रेम ते कमी होत नाही, ते मुलासाठी असो की मुलीसाठी असो. तुमच्याकडे पण सेम असंच आहे का, सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. तुम्हीही जेव्हा आईकडे जाता तेव्हा भरभरून घेऊन येता का? तर हे तर माझं नेहमीचंच आहे. आता तुम्ही मागेही बघितलेलं आहे, आताही. आणि ते पण जेव्हाही येतात तेव्हा ते घेऊनच येतात काही ना काही, खाली हात तर येतच नाही. तर हे आहे. आता चला मग मी माझा स्वयंपाक करते. स्वयंपाक सुरू होता इथे. आणि गोलूला जास्त मसाल्याच्या किंवा मग आता इथे मसाल्याची भाजी बनवत होते, पण गोलूला ते आवडत नाही. त्याच्यासाठी दाल तडका बनवला. नॉर्मल डाळ होतीच ऑलरेडी, त्यालाच फक्त तडका लावला आणि बस दाल तडका बनवून दिला. तो जेवायला बसून गेला. नंतर मग आई पप्पा वगैरे सर्वजण जेवले आणि नंतर त्यांना निघायचं पण होतं लवकरच. आई पप्पा निघाले. चल बाय 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 गोलू, बाय बाय. नाही जेवण नाही, भरपूर जेवण. लेट आले होते ना तिकडनं जेवण करून. तिकडूनच लेट आली होती. तसंही त्यांचं जेवणही करतो, कोणी तर जेवतेच संध्याकाळी. बाय माई, बाय इशू. बाय 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 बाय. बाय. मम्मा पण चालली. मी हो बाय अद्री. तुमच्या त्रासाला कंटाळून तुमच्या त्रासाला कंटाळून मी निघून चालली आता. घर सोडून चालली. मी घर सोडून जात आहे. मी तुमच्या त्रासाला कंटाळून घर सोडून जात आहे माझ्या मम्मी पप्पांसोबत. बाय. आता तुम्ही एकटे राहा मस्त, तुमच्या पप्पांसोबत डॅडी आहेत आणि तुम्ही आहात. मम्मा टायटल ठेव ना हे. बाय बेटा, बाय. काळजी घेशील. गाडी चाबी बरं पाहिजे. बाय बाय माझी गाडी चाबी घेऊन ये बेटा. बाय. करमून जाईल ना तुम्हाला? हो हो, 2 सेकंदाची गोष्ट. ये गाड़ी ले. हो हो. बाजूला नालीत पडशील. अरे काकू गेट बंद झालं, बसा लवकर. हा बसते ना, बसते. चालू झाल्यानंतर बसते. बसा बसा. धावत धावत जाणार. मी चालली घर सोडून. तुमच्या त्रासाला कंटाळून. चला बाय या मम्मा पप्पा. बाय बाय. काळजी घ्या. हो हटले हटले. जाऊ दे जाऊ दे, पडली पडली पडली. बस हो बस हो, अहो बस. ये मग बोलू. चला बाय बाय. घ्या काळजी. नाही बाईक घ्या आतमध्ये बेटा. तुम्ही गेलाच नाही. नाही ना, नेलंच नाही मला. अरे रे, कुठेच नाही देत नेत तुम्हाला. नाही मला कुठेच, कोणीच नाही नेत मला. रडायचं काम पडते आता मला. मला माझे मम्मी पप्पा सुद्धा नेत नाहीत घरी. अरे अरे अरे, तुमच्या सोबत राहा म्हणजे. हे हेवी ड्रायव्हर. आई पप्पा अकोटला निघून गेल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग घरात करमतच नव्हतं, म्हटलं चला बाहेर फिरून येऊ थोडं. आम्ही निघालो मग आईस्क्रीम वगैरे खायला. तर यावेळेला रात्रीची आईस्क्रीम खायला छान मजा येते मस्त. तर आईस्क्रीम वगैरे खायला निघालेलो आहोत. मुलांना आईस्क्रीम वगैरे घेऊन देतो, आम्ही पण खातो आणि नंतर मग परत घरी, परत तेच आपलं रुटीन.
असं कोणीही आलं आपल्याकडचं किती छान वाटतं ना. नंतर मग ते निघून गेल्यानंतर पूर्ण घर खाली खाली होतं. ते इकडे असो की तिकडे असो, तिकडेही आम्ही गेल्यानंतर तसंच पूर्ण घर खाली होऊन जाते. मग त्यांना करमत नाही आणि इकडनं ते गेल्यानंतर मग आम्हाला करमत नाही. बंद करायची वेळ आहे, अवेलेबल आहे. फास्ट बोल दीजिए, लवकर बोलो. चोकोबारी चाहिए ना. चोकोबार नहीं मम्मा है. हो थँक्यू. वेलकम. चला आता घरी पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तर तुमच्यासोबत बोलणं झालं नाही, म्हणून आता इथेच या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि हो, आता बाहेरच लावत आहोत आम्ही गाडी. ॲक्च्युली आधी तुम्हाला माहिती आहे आतमध्ये लावत होतो. आता मला काय आतमध्ये एकदम कंजस्टेड जागेत पार्क करणं जमत नाही, म्हणजे आतमध्ये घेणं जमत नाही. मी करेल त्याची पण प्रॅक्टिस, पण सध्या नाही, कारण इकडे तिकडे स्क्रॅचेस पडायची भीती वाटते. म्हणून मग एकदम एक्सपर्ट झाल्यानंतर तर त्याच्यामुळे मग मी आतमध्ये घेत नाही, इथेच लावते. आणि थोडं झाकून वगैरे ठेवावं लागतं, कारण पूर्ण दिवसभर ऊन लागतं त्याला, म्हणून इथे कवर वगैरे लावून ठेवत आहोत. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.